नाशिक शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून अपघाताची मालिका मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। असाच एक हृदयद्रावक अपघात नाशिकच्या पाथर्डी परिसरातील हॉटेल एक्सप्रेस इन परिसरात घडला आहे। ध्रुव अजित राजपूत हा 5 वर्षीय मुलगा आपल्या वडिलांसोबत हॉटेलच्या गार्डनमध्ये खेळून घरी जात असताना या ठिकाणाहून अचानक आलेल्या इनोव्हा कारच्या चाकाखाली ध्रुव सापडला। कार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला असून अपघाताचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। दरम्यान अपघातामध्ये जखमी झालेल्या ध्रुवला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र रुग्णालयात पोहोचण्याआधीच ध्रुवचा मृत्यू झाला होता। दरम्यान या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित कार चालक दारूच्या नशेत असल्याचा आरोप ध्रुवच्या कुटुंबियांकडून करण्यात आलाय, तर संबंधित संशयित आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।